तरुण इच्छुक आहेत कमळाच्या बटन दाबण्यासाठी. आतापर्यंत ह्या गटात कमळ चिन्ह कुणीच दाबलं नाही. त्यासाठी ही जी चोपडी जिल्हा परिषदनं सर्वजण चेतन भाऊच्या मागे एकदम कमळाचं बटन दाबण्यासाठी एकदम इच्छुक आहे. देशात नरेंद्र मोदी चालले तर कमळ फुललंय, राज्यात देवेंद्र फडणवीसचं कमळ फुललंय. आता चोपडीमध्ये सुद्धा सर्व तरुण जे आहेत ना ते कमळ फुलण्यासाठी इच्छुक आहेत. बरं, कोण आहे नाव चर्चेत? सांगितलं कोणा नाव चर्चेत? चर्चात फक्त एकच नाव आहे सध्या, चेतनसिंह भाऊ केदार. सध्या इथली जनता जी आहे ते कमळ बटन दाबण्यासाठी सर्व जे युवा वर्ग आहेत, आता जे मोदींनी जे काम केले, लाडक्या बहिणी जे आहेत ते सर्व कमळ बटन दाबण्यासाठी इच्छुक आहेत. आणि आतापर्यंत कुणी सुद्धा जिल्हाध्यक्ष हा एवढा निधी, ह्या पाचशे गावात 20 लाखाचा निधी चेतन भाऊने मंजूर केलाय. इथं बाजारकट्टीला 5 लाख रुपये दिले, मिसळ वस्तीवर 3 लाख रुपये दिले, ही हॅलोजनला पैसे दिलेत आणि काम बोलते कधीही. तिथं कुणाची गरज नाही, डायरेक्ट संबंध देवेंद्र फडणवीस असल्यामुळे काम इथं बोलते आणि सगळीकडे चर्चा चालू आहे. नसताना सदस्य 20 लाखाचा निधी 500 गावाला मिळू शकतो. जर सदस्य असल्यानंतर कितीचा असेल, आता 30 लाखाची प्रमा मंजूर आहे सध्या ऑन द वे आहे कामाला. म्हणजे एका गावाला एवढा निधी येऊ शकतो. जर झेडपी सदस्य झाल्यानंतर किती विकास होऊ शकतो. आणि तुम्हाला बघायला असलं इथंच आहे बघा, आता बाजारकट्टा इथं बांधलाय, परत हे आहे, त्यामुळं सर्व वातावरण कमळच आहे. काय टेन्शन घ्यायचं नाही काय.